माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंदिर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून 2 सख्या भाऊ बहिणीचा मृत्यू झाला। या घटनेनंतर सोलापुरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावाचा पाण्यातच बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात कारकल येथे घडली। श्रवण संतोषकुमार अंकलगी वय वर्ष 15 व श्रावणी संतोषकुमार अंकलगी वर्ष 10 असे मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नाव आहे। संतोषकुमार अंकलगी यांची काही वर्षापूर्वी अपघातात निधन झाले होते। उषा अंकलगी या आई महादेवी कोळी या दोन्ही मुलांबरोबर कारकल शेतात राहतात। अंकलगी यांचे शेत विद्यानंतर पालिका येथे बैठणे करत होते। रविवारी उषा अंकलगी यांनी कामानिमित्त सोलापूरला गेले असता श्रवण हा शाळेला सुट्टी असल्याने विंचूरवरून घरी कारकलला आला होता। दुपारी 1:30च्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी 100 शेततळ्यात पोहण्यासाठी गेले। शेततळ्यातून बाहेर पडता यावे यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून कमरेला बांधले होते। मात्र दुर्दैवाने झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघे जण पाण्यात बुडू लागले, पण त्यांना वाचवण्यासाठी कोणीच नव्हते। यावेळी मल्लिकार्जुन सोनगे, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन त्या दोघांना बाहेर काढले। दोन्ही चिमुकले बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असताना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार विठ्ठल बिरादार हे करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।